Good morning. Good morning. Morning. Boy, on a real hesitation creeping in. But you look so good and I know what you're offering. Phone's lighting up, I'm just gonna let. तर आपण येऊन पोहोचलोय गोवा. तर मित्रांनो, आपण आलोय मडगाव स्टेशनवरती. बाहेर आल्यानंतर तिथून आपल्याला एकतर टॅक्सी अवेलेबल आहे किंवा मग बसेस आहेत आणि सर्वात बेस्ट पर्याय म्हणजे कार रेंटल. आपल्याला इथे कार मिळून जातील रेंटनी. हे बघा, असे कार्स आपल्याला मिळून जातील. तर मित्रांनो, कार घेताना आपल्याला भरपूर काळजी घ्यावयाची आहे. यांच्याकडे डिपॉझिट पण करावं लागेल आपल्याला आणि कारचा प्रॉपर व्हिडिओ फोटो वगैरे सर्व घेऊन ठेवायचे, म्हणजे जेणेकरून समोर आपल्याला प्रॉब्लेम नको. आपण PR कार रेंटल यांच्याकडनं गाडी घेतलेली आहे. हे बघा, हे 2 कार आपण घेतलेले आहेत आता. 13,200 रुपये कर दो दोनों का. तर फायनली गोवामध्ये येऊन कार घेतली आहे आम्ही रेंटनी आणि चाललो आहो आपण आता. पहिले रूमवर जाऊया आणि छानपैकी फ्रेश होऊया, आंघोळ वगैरे करून भेटूया मग जेवण करताना. आणि काय काय एन्जॉय करतो आम्ही, काय काय खातो ते सगळं तुम्हाला दाखवू आम्ही. स्टेट येऊ. असं वाटत आहे तुम्हाला बलेनो चालवणार? एक नंबर. बट थोडीशी भीती वाटत आहे, कारण कसं आहे, स्वतःची गाडी स्वतःची असते, स्वतःची चालवण्यामध्ये भीती नसते. पण आता हे कसं किती म्हटलं तरी रेंटेड आहे. थोडंसंही डॅमेज झालं किंवा काही झालं, डबल भरून द्यावं लागेल, पैसा भरून द्यावा लागतो. म्हणून थोडं भीती आहे मनामध्ये, बाकी काही नाही. तेच तर. आपली फुटपाट झाली तरी चालते, आपल्या हातून काही फरक आपली नाही गाडी पडत. पूर्ण तुटून गेली तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. पुन्हा मिठू छान बीचवर जायसाठी जिद करत आहेत. छान. बीचवर जाऊन काय करणार आहे तू? आम्ही मातीमध्ये घर बनवतो, अजून पाणी खेळतो. तू काय करणार आहे मिठू? मी तो बनवतो, मग नाही का पाणी माझ्याकडे येते बघ, मग मी तिथं पडून जातो. हो करे. तर मित्रांनो, आपण साऊथ गोव्यावरनं मडगाव स्टेशनवरनं कार बुक केली होती. ते कार घेऊन आपण आलो आहे नॉर्थ गोव्याला. आपण कलंगूट एरियामध्ये आलो आहे, कलंगूट बीचजवळ, आणि रूम केली आहे. एकदम वाजवी दरामध्ये आपल्याला ही रूम मिळालेली आहे. बीचच्या थोडं लांब आहे, 1.5-2 किलोमीटर जवळपास. बट वाजवी दरामध्ये मिळाली आपल्याला आणि सफिशियंट आहे आपली फॅमिली थांबण्यासाठी वगैरे. म्हणून आपण इकडे रूम केली आहे. मी याच्या आधी पण इथे थांबलो होतो, कम्फर्टेबल वाटलं आणि खूप छान वाटलं. इकडे एरिया वगैरे बघू शकता, त्याच्यामुळे आपण ही रूम फायनल केली. चला आता तयारी वगैरे करूया थोडं आणि मग नंतर जाऊया बीचकडे. आणि इकडे पण हेल्दी चिक्कूचा. या नाश्ता करायला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. आता गुड मॉर्निंग.
तर आता आम्ही नाश्ता वगैरे करून रेडी झालो आहे. चाललो आता बघू कुठे फिरणं होते ते. बीचवर चाललो आहे सध्या. तसंच तुम्हाला सगळं आपण दाखवू. भेटूया बीचवर. एक कार रेडी आहे. इथे मम्मी पप्पा बसले आहेत आणि हे आमची कार आहे. इथे फक्त आम्ही 4. ठीक आहे. इथे दिसते माझी मम्मी आणि चाललो आम्ही आत्ता बागा बीचवर. मुलं ऑलरेडी खूप टायर्ड झाले आहे. सकाळपासून वेट करून बीचला जाऊ म्हणून. तर 12ला चाललो आहे बीचला सकाळपासून. हा बघा, हा झोपणार असं वाटत आहे याला बघून. पण बीच दिसल्यानंतर खुश होऊन जातील. तर जाऊया आणि डायरेक्ट बीचवर भेटूया. तर आता आम्ही येऊन पोचलोय बागा बीचवरती. आणि आल्या आल्या बीचवर तर आम्ही गेलो नाही. बट बघा, यांचे चालू झालं पैसा लुटवणे. हेच काम आहे यांचे. आता इकडे चालू आहे. आता घरून तर स्ट्रेटनिंग करून आले, हे ते करून आले, आणि इकडे येऊन पुन्हा केसाची वाट लावून राहिले हे लोक. असे काम आहे यांचे. Hesitation creeping in, but you look so good and I know what you're offering. Phone's lighting up, I'm just gonna let it ring. Yeah, my phone's lighting up, I'm just gonna let it ring. Is it the liquor in my system? My desire's not so real. Got me caught up in this rhythm. Draw me in and make me feel. Draw me in and make me feel. Draw me in and make me feel. तर आपण येऊन पोहोचलोय गोवा. मला नाही सांगत. बागा बीच फुल एन्जॉय. बघा क्राऊड बघा. चला तर मित्रांनो, आता फोटोशूट वगैरे करून झाला आहे. आता बारी आहे पाण्यामध्ये ओल्लं व्हायची आणि एन्जॉय करायची. तर चला आता हे बघा, आपण चाललो आहे बीचकडे, समुद्र किनारे. तर चला पाण्यामध्ये एन्जॉय करूया. फोटोशूट वगैरे तर झाला आहे आपला. आता हे बघा, यांचा एन्जॉय चालू आहे ऑलरेडी. हे बघा, हा शंख पकडणारा माणूस, याला हेच काम आहेत. हे बघा खेकडा, हे बघा खेकडा इथं गेला आतमध्ये, इथं आतमध्ये गेला. तेवढ्या दूर नाही, इकडे खेळा. चला इकडे खेळा.
ए बापू चला इकडे चला, चलो इकडे इकडे. काय करत आहे रिधान? मिठू काय करताय? बघू बघू काय करत आहे तू? बघू बघू पिल्लू काय करत आहे तू? हे टुन्नूनी बनवलं. आणि हे बघा आता इथे टुन्नूची ड्युटी कंप्लीट झाली आहे. त्याचं मंदिर वगैरे बनवून झालं आहे कंप्लीट. चर्च वेगळा आहे. अच्छा हा चर्च आहे आणि हा घर आहे त्याचा. एकदम घरासमोर त्याने चर्च बनवला आहे. किती सुंदर असा बघा. गोव्याला आलो म्हणून त्याने चर्च बनवला आहे स्पेशल. क्या बात आहे. सगळे वापरले सगळे. बहुत तुफान लाटा येत आहे फार. फायनली बागा बीचवर आता आपलं एन्जॉय करून झालं आहे आणि एक फॅमिली गेली आहे घरी. आता आम्ही पण निघालो आहे घराकडे. छान आंघोळ वगैरे करू घरी जाऊन आणि परत आपण निघूया. तर हा व्लॉग आपण इथेच एंड करू. कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि समोरचे व्लॉग बघत राहा. बाय बाय. बाय बाय टाटा.